नमस्कार मित्रहो. तर आज आहे रविवारचा दिवस आणि सुट्टीचा दिवस. तर आज आम्ही ठरवलं की ट्रेकिंगला जायचं. तर मी आणि माझे एक मित्र आहेत. तर आम्ही बाईकवरती निघालो ट्रेकिंगसाठी. तर चला बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे ट्रेकिंगमध्ये. आणि जसं शरीरासाठी ट्रेकिंग खूप महत्त्वाचं आहे, व्यायाम महत्त्वाचा आहे, तसं मनासाठीही खूप महत्त्वाचं आहे. तर चलो देखते. इथे जवळच असलेले एका डोंगरावरती चौराई देवीचं मंदिर आहे. तर तिथं आम्ही निघालो आहे. तर इथं गाडी पार्किंगची सोय आहे पायथ्याला. गाडी पार्क करून आता ट्रेकिंगला चालू करायचं आहे. इथं गाडी पार्क केली आम्ही. चलो, ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू आम्ही आता ट्रेक करतोय असं जंगलाच्या मधून. भारी वाटते, वातावरण मस्त झालंय, पाऊस पडून गेलाय, झाडं हिरवी झाली आहेत आणि गवत हिरवं झालंय. रस्ते थोडंसं निसरडे झालेत पण मस्त वाटतंय. आत्ता थोडंसं चालून आल्यानंतर थोडं दमल्यासारखं झालं, कारण बऱ्याच दिवसातून ट्रेक केला होता. त्यामुळं थोडासा आराम करावं म्हटलं आणि म्हणून तिथंच असलेल्या एका दगडावरती थोडंसं बसलो. वातावरणाचा आनंद घेतला. मस्त वारं सुटलं होतं, गार वातावरण होतं, मध्येच मोराचे आवाज येत होते. भारी वातावरण होतं, मस्त वाटत होतं. थोडासा आराम करून झाल्यानंतर थोडीशी झाडांची पाहणी केली. काही ओळखीतली झाडं वाटत आहेत का, दिसत आहेत का बघितली. कारण ह्या जंगलामध्ये अनेक नवी जुनी अशी झाडं आहेत. आणि त्यानंतर आराम करून मग पुढच्या प्रवासाला किंवा पुढच्या ट्रेकिंगला आमची सुरुवात झाली. थोडंसं दमल्यासारखं होत होतं, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही ट्रेकिंग चालू केलं होतं. त्यामुळं थकल्यासारखं दमल्यासारखं वाटत होतं थोडंसं. चलो चलते हैं आगे. जसं आपण वरती पोहोचतो तर तो रस्ता जो आहे तर तो असा रुंद झालेला दिसतो आणि एका डोंगराच्या दरीच्या कडेला असं मंदिराचं सुंदर असं दर्शन होतं. खूप मस्त वातावरण आहे. असं झाडामधून दिसणारं मंदिराचं हे रूप खूप भारी दिसतं. खूप मनमोहक असं हे मंदिर आहे. आणि अगदी दरीच्या जे डोंगराच्या कडेला दरी म्हणजे दरीवरती हे करून टाकले मंदिर बनवलेलं आहे आणि दुरूनच हे मस्त दिसतं, भारी वाटतं अगदी. तर चला जाऊया आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. चलो.
तर आत्ता आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या प्रवेशद्वारावर. मस्त अशी कमान आहे आणि कमानीच्या वरती मोरांचे चित्र म्हणजे असे हे काढलेले आहेत, मोर दाखवलेले आहेत. मोर खूप आहेत, मगाशी आपण मोरांचे आवाज ऐकले. आणि इथं सिंह म्हणजे देवीचं वाहन जे आहे तर ते सिंहाची मूर्ती आहे. असं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मस्त अशी पायवाट बनवलेली आहे. पायवाट म्हणण्यापेक्षा जबरदस्त असं बनवलेलं आहे चालण्यासाठी, कारण हे अगदी डोंगराच्या कडेला आहे आणि सिमेंटच्या अगदी पायऱ्या वगैरे बनवून, आणि पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त असतो त्यामुळे घसरू नये म्हणून व्यवस्थित अशी सोय केलेली आहे. आणि इथून थोडंसं पुढं आलं की आपल्याला मंदिराचं दर्शन होतं. भव्य असं मंदिर बांधलं आहे. तुम्हाला जसं म्हटलं ना, दरीच्या अगदी कडेला स्लॅब टाकून ते मंदिराची उभारणी केलेली आहे. पहिले एवढं मोठं मंदिर नव्हतं, खूप छोटं होतं, पण आता लोक बरेचसे येत आहेत कारण हे चांगलं पर्यटन स्थळ झालं आहे आणि त्यामुळं लोकांना तिथं जागा व्हावी या उद्देशानं चांगलं मंदिर, प्रशस्त मंदिर बनवलं आहे. स्वयंभू मूर्ती आहे चौराई देवीची. तर इथं आपण दर्शन घेतलं आणि थोडा वेळ बसलो मंदिरामध्ये. खूप प्रसन्न वातावरण होतं, प्रसन्न वाटत होतं. सकाळची वेळ असल्यामुळं भारी वाटत होतं. आणि तिथून दिसणारा जो नजारा आहे मंदिरातून, तर हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा नजारा आणि डोंगरावरची अशी हिरवीगार गर्द झाडी, खूप मस्त वाटतं. मन प्रसन्न होऊन जातं, भारी वाटतं. आणि आजचा दिवस असा सार्थकी लागल्यासारखा झाला. दर्शन घेऊन थोडंसं मंदिरामध्ये बसून मन प्रसन्न झाल्यानंतर परत आम्ही निघालो. थोडंसं वरती ट्रेकिंग करत निघालो, कारण मंदिराच्या वरती डोंगर आहे आणि तिथं गेल्यानंतर अगदी व्ह्यू जो आहे तर तो जबरदस्त दिसतो. म्हणजे शहराचा व्ह्यू, रस्त्याचा व्ह्यू, त्यानंतर निसर्गाचा व्ह्यू हे बघण्यासारखं आहे वरून. आणि अगदी हिरवीगार शाल पांघरल्यासारखं वातावरण झालं होतं. तर हे सर्व बघून काही फोटो सेशन केले, कारण वातावरणात ह्या आलेल्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि फोटो सेशन करून नंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. त्यानंतर आम्ही परत उतरण्याचा प्रवास चालू केला आणि परत एकदा निसर्गाचा आनंद घेत, फोटो सेशन करत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. तर अशा प्रकारे आजचा आमचा ट्रेक हा संपन्न झाला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जरूर सांगा. भेटू परत एकदा नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.